शेवट पाहायला विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सकाळ सकाळी मी बटाटा करत होते कारण की आज आईला जायचं होतं लग्नाला आणि त्यांना चतुर्थी होती. मग दुर्वा उठली, मग तिच्यासोबत खेळत बसले. तिचे पप्पा येईपर्यंत तिचे पप्पांसोबत थोडीशी मस्ती केली, नंतर आंघोळ केली, मस्तपैकी चहा करून पिला. मला चतुर्थी नव्हती त्यामुळे मी त्यांची मज्जा घेत होते, तुम्हाला खारी नाही अशी. नंतर जानू आणि मी देवपूजा करत होतो. जानू मला देव धुवू लागत होती आणि दुर्वा तिथंच खेळत होती. पण सानू विचारलो आम्हाला की दुर्वा कुठे आहे, पण सानूला आम्ही सांगितलंच नाही की दुर्वा येते. मग ती पूर्ण फिरून आली, नंतर म्हणली इथंच होती सानू. मग आम्ही तिची थोडीशी मजा घेतली, थोडंसं खेळले आणि निघून गेली. नंतर जानू खेळत होती दुर्वासोबत. जानूच्या हातातून तांदूळ साडले म्हणून मी तिला म्हणलं तुझं लक्षच नसतं, तर ती तो तांदूळ भरत होती. तोपर्यंत दुर्वाचा कल गेला आणि दुर्वा पडली. मी पटकन दुर्वाला उचललं आणि बाहेर नेलं कारण की ते बाहेर आवरत होते. मला वाटलं ती रडल म्हणून मी तिच्या पप्पाकडे तिला घेऊन गेले. ते आवरत होते घर. नंतर आपल्याला करायचा होता शाबू. तर याच कारणामुळं ती जानू एवढा वेळ रडत होती की बस बघायचं काम नाही. याच्यामुळं आमची तिची कट्टी झाली आता. तर बघूयात आता बघा पुढं ती नंतर आम्ही मस्तपैकी शाबू केला आणि खाल्ला. सगळे बसले होते. बघा आता जानू विचारती मला भाऊ कुठे. ती माझ्यावर रुसली म्हणून ती मला न बोलताच निघून गेली आणि मी पण तिला सांगितलं नाही की भाऊ कुठे. मग नंतर आम्ही बघत होतो बिग बॉस. तर सूरज चव्हाणचा शॉट चालला होता कोलीगत धोका. तुम्ही बघितलं ना आहे का नाही बिग बॉस? मी तर नाही बघितलं, मी आत्ता पाहतीये. नंतर घरावरून घेतले, बिग बॉस बघत बसले आणि 4:30 वाजले. नंतर आवरायचं आपल्याला घर. तर नवीन बेडशीट आणलं होतं ते काढून टाकून घेतलं मस्तपैकी. आणि तितक्यात जानू आली आणि झोपली. तर तिला मी सॉरी म्हणलं, पण ती काय मला बोललीच नाही. मग तिच्या भाऊनी आणि माझ्या नवऱ्याने ते भांडण मिटवलं. तर आता करायचं आहे आपल्याला रात्री स्वयंपाक. आई आणखीन आलेला नाही. दुर्वा मस्तपैकी खेळते आणि मी स्वयंपाक करते. तर रात्रीच्या जेवणात केलं होतं आम्ही बटाट्याची भाजी, भात आणि पुऱ्या. नंतर आमच्या हिरोईनने घातला होता चष्मा, तर त्यांची चालली होती मस्ती. तर असा होता आजचा माझा दिवस. बाय.